नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी निरीक्षक या पदाचा नॉर्मलायझेशन नंतरचा फायनल निकाल लागलेला आहे। आता नॉर्मलायझेशन झाल्यानंतर सगळ्या मुलांचे मार्क्स आता तुम्हाला बघायला मिळत आहे। ज्या विद्यार्थ्यांना 45% पेक्षा कमी मार्क आहे त्यांचं पण नाव ह्या लिस्ट मध्ये आहे आणि त्यांचे पण मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन आलेले आहे। सो तुमचं नाव एकदा चेक करा आणि विशेष नावाच्या पुढे किती मार्क्स आहेत ते पण चेक करा। आता तुमचं सिलेक्शन होणार का, म्हणजे मुद्दा आहे कुणाची निवड होणार, मेरिट नुसार रँक चेक करा, तुम्ही किती जागांचा स्पर्धा करत आहात। आता तुमची निवड होणार का यासाठी काही गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील। कशा बघायच्या थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या आणि तुमचा रँक किती आहे तो आम्हाला कळवा। आम्ही तुम्हाला सांगू शकतो की तुमचं सिलेक्शन होऊ शकतं की नाही। तसं फायनल सिलेक्शन लिस्ट येणार आहे, फायनल निवड यादी येईल तेव्हा कळलंच, पण तत्पूर्वी तुम्हाला जर अपेक्षा आहे की आम्हाला आधी कळालं पाहिजे तर नक्की ही फॉलो करा, मी सांगतो ते तुम्हाला कळून जाईल। आता बघूया, हा बीएमसीचा निकाल लागलेला आहे। टोटल जवळपास 3 शिफ्ट मध्ये एक्झाम झाल्या होत्या। तर हे निकालाबद्दल थोडक्यात त्यांचं परिपत्रक काय म्हणते थोडक्यात बघूया। तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं सरळ सेवेच्या जेवढ्याही जाहिराती अपकमिंग आहे त्या एक्झामसाठी प्रिपरेशन तुम्हाला जर करायचं असेल तर ही बॅच आहे बघा, रेकॉर्डेड बॅच आहे, फक्त नॉन टेक्निकल साठी आहे। 1999 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे। सो लगेच ऍप डाउनलोड करून तुम्ही परचेस करू शकता। ह्या बॅच मध्ये तुम्हाला टोटल लेक्चर विषयानुसार म्हणजे 4 महत्त्वाचे विषय असतात, जीके जीएस, मराठी, इंग्लिश आणि मॅथ रिजनिंग हे यात कव्हर केले जातात। त्याच्या व्यतिरिक्त टेक्निकल जे काही असतात मी ऍड ऑन करतो जशी एक्झामची ऍड येईल त्यानुसार, पण आता तुम्ही जर तयारी करत असाल तर लगेच ही बॅच जॉईन करा। आज जाऊया मुख्य मुद्द्याकडे बघा। मुख्य मुद्दा सूचना काय आहे, बीएमसी कडून सूचना काय आली आहे 10 मार्च 2025 ला आलेली सूचना पत्र आहे। त्यात त्यांनी सांगितलंय कर निर्धारण व संकलन खात्याकडनं ही जाहिरात होती निरीक्षक या पदासाठी। ही जी जाहिरात होती 178 पदांसाठी होती आणि जवळपास ही 10 तारखेला 10 डिसेंबर रोजी 26 जिल्ह्यांमध्ये 50 परीक्षा केंद्रांवरती ही एक्झाम घेण्यात आली होती। आता या एक्झामचं बघा प्राप्त झालेले सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन वर्किंग डॉक्युमेंट आणि परीक्षेचा सामान्यीकरण निकाल नॉर्मलायझेशन रिझल्ट प्रसिद्ध करण्यात येत आहे। हा निकाल फक्त नॉर्मलायझेशन नंतरची लिस्ट आहे, लक्षात घ्या, ही फायनल नाहीये। फायनल सिलेक्शन लिस्ट लागणार आहे। भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती येणार आहे आणि पुढची ही निवड यादी इथेच तुम्हाला बघायला मिळणार आहे। ओके, असं हे नोटिफिकेशन आहे। यामध्ये त्यांनी नॉर्मलायझेशनचं बघा ही एक्झाम जी झाली ती 10 तारखेला झाली बघा, 10 डिसेंबरला झाली। 3 शिफ्ट मध्ये झाली। पहिल्या शिफ्ट मध्ये 6110 कॅन्डिडेट, नंतर 6215 आणि 6703 कॅन्डिडेट, जवळपास 14000च्या आसपास विद्यार्थी या एक्झामला 14 नाही 19,000च्या आसपास विद्यार्थी इथे होते बघा। 19,000पर्यंत विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे। त्यानुसार मीन व्हॅल्यू पर शिफ्ट त्यांचा मीन व्हॅल्यू दिलाय बघा 111, 109, 108। स्टँडर्ड डिव्हिएशन व्हॅल्यू पर शिफ्ट दिला आहे बघा 23.24 पॉईंट दिलेला आहे। ऍव्हरेज 0.1% टॉपर जे आहेत ते 172, 174, 176 आहेत आणि सम मीन पर शिफ्ट हा मीन काढलेला आहे। आता हा फॉर्म्युला वापरून त्यांनी हे केलेला आहे। फॉर्म्युला मी तुम्हाला दाखवत नाही, फॉर्म्युला ऑलरेडी शिफ्ट मध्ये दिलेला आहे, तो फॉर्म्युला इथे अप्लाय केलेला आहे। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। 2 लिस्ट मी तुम्हाला दाखवते। सोशल मीडियाला एक लिस्ट फिरते बघा, मेरिट कम रँक लिस्ट आहे बघा ही आता ही कितपत खरी आहे याबद्दल मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकत नाहीये, पण ज्यांनी कोणी काढली असेल तुम्ही एकदा चेक करून घ्या, तुमचा रँक चेक करून घ्या। त्याने दिलेली लिस्ट तुम्हाला मी दाखवतो, ती पण बघा। आपल्या टेलिग्रामला पण ती लिस्ट मी टाकतो, एकदा चेक करा। तुमचा रँक जर चांगला असेल तर तुमचं सिलेक्शन होणार आहे। कसं चेक करायचं थोडक्यात तुम्हाला मी सांगतो। नॉर्मलायझेशनची लिस्ट पण तुम्हाला जी काय म्हणजे बीएमसीने टाकली ते पण सांगतो आणि याच्यानंतर सिलेक्शन कसं असेल, कसं होऊ शकतं तो पण आपण थोडक्यात विचार करूया। पण ह्या 2 लिस्ट तुम्हाला मी दाखवतो बघा। एक नॉर्मलायझेशनची लिस्ट तुम्हाला मी दाखवतोय जी बीएमसीच्या वेबसाईटला आलेली बघा। तुम्हाला मी आता जे दाखवते हेच आहे, सूचना पत्र आहे। त्यानंतर त्यांनी त्यांचा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला इथे वापरलेला आहे, तो फॉर्म्युला पण त्यांनी इथे सांगितला आहे आणि मग खाली तुम्हाला मेरिट लिस्ट दिलेली बघा, ही तुमची मेरिट लिस्ट स्टार्ट झाली। आता यांनी देताना काय दिले बघा, लक्षात घ्या। इथे पोस्ट नेम ओके ठीक आहे, सिरियल नंबर आहे, रोल नंबर दिलेला आहे, त्यानंतर ऍप्लिकंट नेम दिलेला आहे, मार्क आफ्टर ऑब्जेक्शन रॉ स्कोर ज्याला म्हणतो आपण तर तो रॉ स्कोर किती तो दिलेला आहे, प्रो रेटेड मार्क्स यांनी दिलेला आहे आणि मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन हे दिलेलं आहे। आता हे देताना डिक्रीजिंग ऑर्डर नाहीये, सगळ्यांचं टाकून दिलेलं आहे बघा। इथे रोल नंबर नुसार दिलेला आहे, 7 नंबर आहे, 13, 14, 15, 18, 19, 20, 21, 23, 24 हे असे रोल नंबर आहे। इकडे किती मार्क असू देत। मग आता बघा पहिला जो आहे तो आहे रामदास सोन सकनुरे यांना मार्क आहे 90.33, 699 90 पॉईंट आहे। त्यानंतर दुसरा कॅन्डिडेट आहे परमेश्वर, त्याला 120 मार्क आहे। असं तुम्ही जर बघत गेला तर हे
मिक्स्ड सगळ्यांचे मार्क्स बघा, मिक्स मध्येच तुम्हाला दिसत आहे इथे 74 मार्क पण आहे, इथे 89 मार्क पण आहे, इथे 113 मार्क पण आहे, 153 मार्क पण आहे. ही सगळी लिस्ट तुम्ही चेक करा. त्यात मध्ये तुम्हाला बरेच मार्क कमी असणारे पण आहे बघा, 89 आहे, 118 आहे, कुठे कुठे 92 आहे, कुठे 80 पण आहे, 74 आहे, 75 आहे, हे बघा 76 इथे 76चा पण आहे. अशी मेरिट लिस्ट आहे. ही BMCच्या वेबसाईटला आलेली मेरिट लिस्ट आहे. ही पूर्ण चेक करा. जवळपास ही 322 पानांची मेरिट लिस्ट आहे. मी सगळ्यात लास्ट पेजवर तुम्हाला घेऊन जातो. सगळ्यात लास्ट पेज जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी लास्ट कॅन्डिडेट आहे 19,027. जवळपास 19,000 विद्यार्थ्यांचा हा निकाल आहे. 19,027 विद्यार्थ्यांचा. लास्ट साहिलला मार्क 120 आहे, पण हे मिक्स्ड आहे, कुठे कुठे टाकलेलं आहे. आता ही जर त्यांनी डिक्रीजिंग ऑर्डर दिली असती तर अजून सोपं गेलं असतं की नाही आपल्याला. तर कुणीतरी एक सोशल मीडिया बनवली, ही ऑथराईज आहे, ही सोशल मीडिया आली, याच्याबद्दल मी तुम्हाला गॅरंटीड देत नाही, तुम्ही एकदा चेक करा. ही मात्र डिक्रीजिंग ऑर्डर आहे. सगळ्यात टॉपर ज्यांनी इथे दिलेला आहे तो आहे, कोण आहे तो, गणेश पवार. गणेश पवार टॉपर आहे असं त्यांनी या लिस्टमध्ये दाखवलेलं आहे आणि त्याचे मार्क आहे 181.80. आता हा कोणत्या कॅटेगरीचा आहे हे ऑथराइज लिस्टला पण नाही आणि TCS देत पण नाही. IBPS तर देतं पण TCS देत नाही. ते जर दिलं असतं तर अजून सोपं गेलं असतं आपल्याला आपलं सिलेक्शन झालं की नाही सांगायला, पण ते दिलेलं नाही. समांतर आरक्षण पण दिलेलं नाहीये. सो ही लिस्ट तुम्ही एकदा चेक करा. अक्षय हा 2 नंबरला 179. बघा हे मार्क आहेत सगळे. आता मी ही पण लिस्ट तुम्हाला 300 पानांची लिस्ट आहे ही, म्हणजे ही बरोबरच असावी, कारण पहिले 322 होती, आता 300 पानांची त्यांनी केलेली आहे. सगळ्यात लास्ट कॅन्डिडेट आहे तो 93 नंबरचा घेतलाय, 13,000 पर्यंत घेतलाय, म्हणजे यांनी घेताना 90 प्लस किंवा इथपर्यंतच घेतलेला आहे. लास्ट जो कॅन्डिडेट आहे तो किती आहे, 93.52 मार्काचा, 93.52. मग याच्यामध्ये तुम्हाला माहिती की 90 पेक्षा जास्त असेल त्यांचाच इथं अंतर्भाव होणार आहे. 90 पेक्षा कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना इथे ह्या लिस्ट फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव त्यांचं नसणारच असेल. आता ही लिस्ट जर बरोबर असेल तर तुम्हाला प्रश्न जो पडलाय तो की सर मग माझं निवड होणार का, तर मी थोडक्यात तुम्हाला एक अपडेट इथे देतो की काय करायचं तुम्हाला. बघा इथे सांगतो मी तुम्हाला काय करायचं. त्यात महत्वाचं असं की मुलींचं निकाल लगेच त्यांना कळू शकतो. कसं सांगतो बघा, आता तुमचं निवड होणार का हे कसं चेक करायचं. निवड पहिले चेक करा, त्याला रँक नुसारची लिस्ट तुम्ही जर चेक केली, जी तुम्हाला म्हटलं मी कोणतरी बनवलेली आहे, पहिले चेक करावं लागेल तुम्हाला की तुमच्या जागा किती आहे. आता तुम्ही जागा विचार करताना विचारात घ्या तुम्ही कुठे कुठे कॉम्पीट करताय. फॉर एक्झाम्पल मी एखाद्या कॅन्डिडेटला OBCचा मेल कॅन्डिडेट आहे. आता OBCचा मेल कॅन्डिडेट 2 ठिकाणी स्पर्धा करतोय. एक तर ओपन जनरलमध्ये त्या जागा चेक करा आणि एक OBC जनरलमध्ये. एखादा कॅन्डिडेट OBCचा आहे पण समांतर आरक्षणाचा आहे. काय समांतर आरक्षण असेल, फॉर एक्झाम्पल ती फिमेल आहे, फिमेल समांतर आरक्षणामध्ये येतं. फिमेल जर असेल तर ही 4 ठिकाणी कॉम्पीट करते. बघा 4 ठिकाणी कुठे कुठे, पहिले ती जाणार आहे पहिल्यांदा ओपन फिमेलमध्ये, नंतर OBC फिमेलमध्ये, नंतर जाणार ती ओपन जनरलमध्ये आणि नंतर जाणार ती OBC जनरलमध्ये. हे सगळ्या जागा तुम्हाला काउंट करायच्या की किती जागांसाठी तुम्ही कॉम्पीट करताय. मग हे काउंट केलं तुम्ही. आता सगळ्यांसाठी तुम्ही OBC घ्या, इथे ऑप्शन तुम्ही SC घ्या, ST घ्या, नंतर NTचे सगळे प्रवर्ग घ्या, EWS घ्या, SCBC घ्या, नंतर जे आहे OBC झालं SBC घ्या, हे सगळेच सेम. तुम्ही मग इथे फिमेल जागी काय करू शकता, प्रकल्प भूकंप जे त्यांनी दिले होते ऍडमध्ये त्यानुसार ते कॉम्पीट करा. मग तुम्हाला काय करणार, तुमच्या जागा किती आहे. ओके, आता सोपं कोणाला माहिती आहे का, फिमेलला, कारण नावावरूनच कळतं ना ही फिमेल आहे. याच्यामुळे तुम्हाला ज्या महिला आहेत ना त्यांना लगेच कळतं माझं सिलेक्शन होणार आहे की नाही. पण त्या फिमेल कोणत्या कॅटेगरीच्या माहित नाही, कोणत्या मात्र ओपनच्या कळू शकतात. सो काही मुलींना फक्त कळू शकतं. आता ह्या जागा की तुम्ही काढल्यानंतर कॅटेगरी आपल्याला माहित नाही, मात्र कॅटेगरी माहित नाही. बघा काही गोष्टी माहित नाही तर माहितच नाहीये. सो यानुसार तुमच्या जागा आणि तुमचा आता रँक किती आहे हे तुम्ही शोधू शकता. रँक जागेनुसार तुमचा रँक किती आहे आणि जेवढ्या जागा त्या दरम्यानचा रँक तुमचा असेल तर 100% सिलेक्शन आहेच तुमचं. हे काहींच्या बाबतीत बरं का, सगळ्यांच्या बाबतीत नाही, कारण कॅटेगरी माहित नाही ना आपल्याला. समांतर आरक्षण त्यात मेन्शन नाहीये, त्या लिस्टमध्ये आहे की मेन्शन नाहीये. सो हे सगळं तुम्ही एक
काही विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म्युला आपल्याला बाकीच्यांना मात्र वेट करावं लागेल, सिलेक्शन लिस्ट लागेल तोपर्यंत वेट करावं लागेल. आणि इग्नाइट अकॅडमीने खूप चांगल्या लेवलला ह्या बॅचेस पण घेतल्या होत्या, याचे डेमो पण दिले होते आम्ही यूट्यूबवरती आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण आम्ही खूप चांगले घेतले होते. आणि नो डाऊट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्रात जेवढ्याही अकॅडमीनी क्लासेस घेतले त्यापैकी GK-GSचा प्रॉब्लेम सगळ्यांचाच होता. कारण ॲडमध्ये सांगितलेलं होतं मुंबई ओरिएंटेड येणार आणि देताना मात्र त्यांनी मुंबईच्या बाहेरचं देऊन टाकलेलं आहे. सो हा एकमेव एखाद्या अकॅडमीचा, एखाद्या विद्यार्थ्याचा, एखाद्या शिक्षकाचा प्रॉब्लेम नाही, सगळ्या महाराष्ट्रातील शिक्षकांनी तसं शिकवलं आहे आणि विद्यार्थ्यांनी तसंच अभ्यास केला आहे. देतानाच ॲडमध्ये त्यांनी चूक केल्यामुळे हे सगळं घटना घडलेल्या आहेत. सो ॲक्सेप्टेड आहे, आम्ही त्याच्या बाहेर जाऊन शिकवायला पाहिजे होतं, पण सिलेबस ओरिएंटेड शिकवणं गरजेचं असतं, तेव्हा आम्ही सिलेबस ओरिएंटेड तुम्हाला घेतलं होतं. सो हरकत नाही आहे, सगळ्यांचेच मार्क त्या GK-GSने खाल्लेले आहे, म्हणजे सगळ्यांनीच मार्क खाल्लेले आहे. सो तुमचा रँक काय तो नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुमचा रँक तुम्हाला आयडिया येत असेल तर इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला जर फायदा होत असेल, फायदा झालेला असेल, इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचा रँक आणि तुमचं सिलेक्शन होत असेल तर आम्हाला नक्की कळवा. हा आमचा नंबर आहे, हेल्पलाईन नंबर 888825 ह्या नंबरला नक्की कळवा तुमचा रँक, कारण तुमच्या आनंदात सुद्धा आम्हाला सहभागी व्हायला आवडेल. अर्थात अजून फायनल सिलेक्शन लिस्ट लागणारच आहे, तत्पूर्वी सुद्धा तुम्हाला काही मदत लागली तर आम्हाला नक्की कळवा, किंवा तुमचं सिलेक्शन झालं असेल या फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे तर नक्की कळवा. आणि इग्नाइट अकॅडमीकडे येणाऱ्या पुढच्या सरळ सेवेसाठी सुद्धा बॅचेस लॉन्च झालेले आहे. 1999 GST बॅच अवेलेबल. ह्या बॅचमध्ये टेस्ट सिरीज पण तुम्हाला फ्री असणार आहे, वेगळी घ्यायची गरज नसते. त्यासाठी काय करावं, तुम्हाला ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करावं लागेल किंवा खालच्या नंबरला कॉल करून माहिती घ्यावं लागेल. सो सिलेक्शन होणार आहे थोड्या दिवसामध्ये. कार्यकारी सहाय्यक पण आणि निरीक्षक पण दोघांची फायनल मेरिट किंवा फायनल सिलेक्शन लिस्ट लागणारच. सो ऑल द बेस्ट. आपण वाट बघूया आणि तुमचा निकाल नक्की आम्हाला कळवा. आम्ही तुमच्या निकालाची वाट पाहतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद.